सर्वांची आवडती झणझणीत अशी शेवभाजी। जर तुम्ही खानदेशात गेले असाल आणि तुम्ही हे नाही खाल्लं तर मग तुम्ही काय खाल्लं? आता सगळ्यात आधी आपण यसूर मसाला बनवून घेऊया। यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो। त्यासाठी 1 चमचा बाजरी, अर्धा चमचा चणा डाळ, 1 चमचा जिरे, बडीशोप, 3-4 लवंग आणि मिरे, 1 तुकडा दालचिनी, 2 वेलची छानपैकी भाजून घ्यायचं। नंतरून 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खिसही मी छानपैकी भाजून घेतला आहे। त्यानंतरून 1 कांदा कापलेला, 1 टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या सगळं छान भाजून घ्यायचं। त्यानंतरून त्यात थोडी कोथिंबीर देखील टाकायची आणि आता मिक्सरला लावताना सगळ्यात आधी आपण सुखे मसाले लावणार आहोत, जेणेकरून ते छान बारीक होतील। त्यानंतरून भाजलेला कांदा टोमॅटोचा मसाला देखील त्यामध्ये टाकून छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे। कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकून 2 तेजपत्ता टाकून बारीक केलेलं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून परतून घ्यायचं आहे। नंतर थोडं पाणी घालून मसाला छान होऊ द्यायचा। नंतर रशासाठी 1.5 ग्लास पाणी टाकून छानपैकी उकळ येऊ द्यायची आहे। वरतून कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतरून जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात त्यावेळेला वरतून 1 वाटी शेव टाकायची आहे, जेणेकरून शेव जे आहे ते गळणार नाही, छान क्रिस्पी लागतील। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात।